डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने यंदा विद्यार्थ्यांची मोठी अडचण केली आहे। विद्यापीठाने पदवी परीक्षेचं विचित्र वेळापत्रक जाहीर केलं। यामध्ये एकाच सत्रात एकाच दिवशी सलग 2 वेगवेगळ्या विषयांच्या परीक्षा होणार आहेत। विद्यापीठाच्या या तुघलकी कारभारामुळे विद्यार्थ्यांचा मात्र प्रचंड गोंधळ झालाय। बघूया। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा भोंगळ कारभार। एकाच सत्रात एकाच दिवशी सलग 2 विषयांच्या परीक्षा। दरवर्षी महिनाभर चालणाऱ्या परीक्षा यंदा केवळ 8च दिवस। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि गोंधळ हे जणू आता समीकरणच बनलंय। कारण गेल्या अनेक वर्षांपासून परीक्षा वेळापत्रक यात काही ना काही त्रुटी असतातच। यंदाही विद्यापीठाने आपला हा कित्ता गिरवलाय। कारण यावेळी पदवीच्या द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या परीक्षेचं विचित्र वेळापत्रक विद्यापीठाने जाहीर केलंय। एकाच दिवशी एकाच सत्रात सलग 2 वेगवेगळ्या विषयांच्या परीक्षा घोषित केल्या। म्हणजे सकाळी मराठीचा पेपर तर अवघ्या 15 मिनिटांनंतर भौतिकशास्त्राचा पेपर असणार आहे। यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम पाहायला मिळतोय। एका दिवशी एक पेपर असायचा, पण यावर्षी एका दिवशी 2 पेपर ठेवलेत आणि टाइम पण नाही, त्यात ब्रेक पण नाहीये, बरोबर म्हणजे वेळ नाहीये त्यात आणि कव्हर करता येत नाही, अभ्यास पण होत नाही आणि मार्क पण पडणार नाहीत विद्यार्थ्यांना। एकाच दिवशी 2 पेपर ठेवून आम्हाला एक मोठा प्रॉब्लेम क्रिएट केलाय आमच्या भविष्यासाठी। मी यांना मागणी करतो की या टाइम टेबल मध्ये चेंज करण्यात यावा, एका दिवशी एकच पेपर ठेवण्यात यावे अशी माझी विनंती आहे। यापूर्वी विद्यापीठाच्या पदवीच्या परीक्षा 1 महिनाभर चालायच्या। यंदा मात्र या परीक्षा 8 दिवसात उरकण्याचा घाट विद्यापीठाने घातलाय। यामुळे विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या गुणांवर याचा दुष्परिणाम होईल अशी शक्यता प्राचार्यांनीही व्यक्त केली आहे। एका दिवशी तुम्ही 2 पेपर घ्या, म्हणजे वेळापत्रक डिक्लेअर केल्यामुळे आम्हाला व्यवस्थापनाचा भाग म्हणून ते कंडक्ट करणं गरजेचं आहे। म्हणजे थोडक्यात विद्यापीठाने एकाच दिवशी 2 पेपर ठेवल्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ शकते। दरम्यान विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने मात्र या परीक्षा पद्धतीचं समर्थन केलंय। सेमिस्टर पद्धतीनुसार या परीक्षा घेतल्या जातात। विद्यार्थ्यांना काही अडचणी असल्यास त्यांनी विद्यापीठाशी संपर्क साधावा असं आवाहन केलंय। आत्ताचा जो विद्यमान पॅटर्न आहे हा बरोबर आहे परीक्षांचा असं मला वाटतं। यूजीसीच्या गाईडलाईन्स प्रमाणे 45 दिवसांमध्ये आपल्याला प्रत्यक्ष परीक्षा पूर्ण कराव्या लागतात, त्यानंतर असेसमेंट असतं, निकाल लावायचे असतात आणि पुढच्या सेमिस्टरचे ऍडमिशन सुरू करायचे असतात। हा सगळा जर विषय आपण पाहिला तर याच्यात काळाचं गणित सुद्धा आपल्याला नीट बसवावं लागतं। यंदा 8 एप्रिल पासून विद्यापीठाच्या पदवीच्या द्वितीय तृतीय सत्राच्या परीक्षांना सुरुवात होणार आहे। एकट्या धाराशिव मधल्या विद्यापीठाच्या उपकेंद्रात हजारो विद्यार्थी या परीक्षांना बसणार आहेत। मात्र विद्यापीठाच्या या अजब वेळापत्रकामुळे मुलांची गोची होतीये। आता वेळापत्रकात बदल करून विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ थांबावा अशीच मागणी होतीये। ज्ञानेश्वर पतंगी, झी 24 तास, धाराशिव।